साळुंकी पक्षी अतिशय धाडसी आणि माणसांच्या जवळ राहणारी असल्यामुळे लोकांना खूप आवडते। साळुंकी दिसायला साधी असली तरी ती अतिशय हुशार, बोलकी आणि चपळ आहे। ती अनेक वेगवेगळे आवाज काढते आणि इतर पक्ष्यांची नक्कल करते। साळुंकी पक्षाला मराठीत मैना, साळुंकी, शाडू असेही म्हणतात। इंग्रजीत हिला कॉमन मैना किंवा इंडियन मैना असे म्हणतात। हिचे शास्त्रीय नाव ॲक्रिडोथेरिस ट्रिस्टिस आहे। हा पक्षी स्टर्निडे या कुलात आणि पॅसेरिफॉर्मिस या गणात मोडतो। साळुंकीचा मूळ देश भारत, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आणि अफगाणिस्तान आहे। आज ती आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांसारख्या देशांतही दिसते। हा पक्षी गावात, शहरात, शेतात, बागेत, रस्त्यांच्या कडेला आणि माणसांच्या जवळ, अगदी घराजवळ सहज दिसतो। त्यामुळे हिला शहरी पक्षी असेही म्हणतात। हिची लांबी साधारण 23 ते 26 सेंटीमीटर असते। वजन साधारण 110 ते 140 ग्रॅम असते। शरीराचा रंग तपकिरी तांबूस असतो। डोका आणि मानेचा भाग हा गडद काळा असतो। तिची चोच आणि पाय एकदम चमकदार पिवळ्या रंगाचे असतात। डोळ्याभोवती पिवळसर त्वचेचा उघडा पट्टा असतो, त्यामुळे तिचा चेहरा ठळक उठून दिसतो। साळुंकीचे फोटो जर अगदी जवळून बघितले तर तिच्या डोळ्यावरती एक सुंदर नक्षी असते। ती फोटोमध्ये निरखून बघायला खूप छान वाटते। पंख काळसर असून उडताना पांढरे ठिपके खूप सुंदर दिसतात। शेपटीच्या टोकाला पांढरे किनार दिसते। नर व मादी दिसायला जवळजवळ सारखेच असतात, पण नर थोडा जाडसर दिसतो। साळुंकी नेहमी जोडीने किंवा गटाने राहते। दिवसात अन्न शोधते आणि रात्री शेकड्यांनी एका झाडावर बसते। तिचा धावण्याचा वेग 15 ते 20 किलोमीटर प्रति तास, उडण्याचा वेग 40 ते 45 किलोमीटर प्रति तास असतो। ती पोहू शकत नाही, पण पाण्यात भिजायला आवडते। साळुंकी सर्वभक्षक आहे। ती किडे, अळ्या, टोळ, गांडुळे, फुलपाखरे खाते। तसेच धान्य, तांदूळ, भात, फळे, बिया, उरलेले अन्न खाते। ती गाई म्हशींवर बसून गोचीड खाते, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत होते, म्हणून तिला शेतकऱ्यांची मैत्रीण मानले जाते। जर कुठेही एखादं खाण्यायोग्य जागा दिसली तर एका साळुंकीच्या पाठीपाठी इतर साळुंकी सुद्धा तिथेच लगेचच पोहोचतात। साळुंकी झाडांच्या पोकळीत, छपराखाली, भिंतीतील भोकात घरटे बांधते। घरटे कागद, गवत, पिसे, चिंध्या वापरून बनवले जाते। नर व मादी मिळून घरटे बांधतात। मादी दरवेळी 4 ते 6 निळसर हिरवट रंगाची अंडी घालते। अंडी उबवण्याचे काम नर मादी दोघेही करतात। अंडी उबवण्याचा कालावधी 17 ते 18 दिवस असतो। पिल्ले जन्मल्यावर गुलाबी व मऊ असतात, नंतर तपकिरी होतात। साधारण 3 आठवड्यांनी पिल्ले उडायला शिकतात। आई वडील दोघेही पिल्लांना खाऊ घालतात व त्यांचे रक्षण करतात। साळुंकीचे सरासरी आयुष्य 10 ते 12 वर्ष असते। काही ठिकाणी ती कमी जास्त वर्षे जगू शकते। साळुंकीच्या अनेक उपजाती आहेत। सामान्य साळुंकी म्हणजेच कॉमन मैना हा सर्वाधिक आढळणारा प्रकार आहे। हिचे शरीर तपकिरी, डोके काळे, चोच आणि पाय पिवळे असतात। ती शहरे, गावे, शेत व घराजवळ सहज दिसते आणि माणसांच्या जवळ राहायला आवडते। किनारी साळुंकी म्हणजेच बँक मैना या पक्षाचा रंग फिकट निळसर राखाडी असतो आणि डोळ्यांभोवती लालसर भाग उठून दिसतो। हा पक्षी बहुधा नद्या, ओढे व शेतांच्या आसपास थव्याने दिसतो। उत्तरेला म्हणजेच गुजरातच्या थोड्यावरती आपल्याला किनारी साळुंकी बघायला मिळते। सामान्य साळुंकी आणि ह्या दोघींतला फरक म्हणजे डोळ्यांभोवती पिवळ्याऐवजी लाल मांसल भाग असणं। डोंगरी साळुंकी म्हणजेच हिल मैना हा काळसर चमकदार रंगाचा सुंदर पक्षी आहे। कानामागे उठावदार पिवळे पट्टे असतात। तिचा आवाज अत्यंत गोड, स्वच्छ आणि मानवी आवाजाची नक्कल करणारा असतो, त्यामुळे तिला पिंजऱ्यातही पाळले जाते। दार्जिलिंग आणि आजूबाजूच्या प्रदेशात दिसणारी डोंगरी साळुंकी हिच्या गालावरचा पिवळा पट्टा हा मानेपर्यंत पसरलेला असतो। ब्राह्मणी साळुंकी म्हणजेच ब्राह्मणी मैना हिचा रंग राखाडी तपकिरी असतो आणि डोक्यावर पिसांचा सुंदर झुपका दिसतो। ही पक्षी जोडीने शेत, बागा आणि गवताळ प्रदेशात फिरताना आढळते। गुलाबी साळुंकी किंवा भोरडी म्हणजेच रोजी स्टार्लिंग हा स्थलांतरित पक्षी असून हिवाळ्यात भारतात थव्याने येतो। याचे शरीर गुलाबीसर फिकट रंगाचे असते आणि डोके व पंख काळे चमकदार असतात। उन्हाळा सुरू होतात हा पक्षी पुन्हा परदेशात परत जातो। हे प्रवास करताना लाखोंच्या संख्येमध्ये प्रवास करतात आणि ते बघायला खूप सुंदर दिसतं। त्या प्रवासाच्या प्रकाराला मर्मरेशन म्हणतात। जंगली साळुंकी हिचा रंग प्रामुख्याने करडा काळसर असतो। डोक्यावर छोटे काळे पिसांचे झुपके असतात, जे ब्राह्मणी साळुंकीपेक्षा लहान दिसतात। चोच पिवळसर नारिंगी रंगाची व पाय पिवळे असतात। ही साळुंकी प्रामुख्याने जंगल, शेत, बागा आणि गावाच्या बाहेरील भागात आढळते। जंगली साळुंकीचा आवाज मधुर आणि साधा असतो, पण डोंगरी साळुंकी सारखा गोड व नक्कल करणारा नसतो। सामान्य साळुंकीप्रमाणे जंगली साळुंकी सुद्धा दिसते। यात दिसण्यात खूप समानता आहे, फक्त जंगली साळुंकीच्या डोक्यावरती तुऱ्यासारखं असतं। आपल्या इथे हिवाळ्यामध्ये दिसणारा आणखी एक पक्षी म्हणजे तांबूस शेपटीची साळुंकी म्हणजेच चेस्टनट टेड स्टार्लिंग आज सुद्धा सामान्य साळुंकीच्याच कुटुंबातील एक सदस्य। या ग्रुपला स्टार्लिंग म्हणायचं कारण म्हणजे याच्या चकाकदार रंगावरती सुंदर स्टार सारखे मार्क्स असतात, ज्याच्यामुळे या ग्रुपला स्टार्लिंग हे नाव मिळालं।
भारतीय संस्कृतीत तिला आनंद व मैत्रीचे प्रतीक मानले जाते. संत तुकाराम महाराजांनी तिच्या गोड आवाजाचे कौतुक केले आहे. ऑस्ट्रेलियात या पक्षाला नैसर्गिक शत्रू नसल्याने त्यांची संख्या प्रचंड वाढली आणि स्थानिक पक्ष्यांना धोका निर्माण झाला. त्यामुळे तिथे साळुंकीला आक्रमक प्रजाती घोषित केले आहे. हा पक्षी माणसांच्या अगदी जवळ राहतो आणि आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतो. तिचा आवाज, हालचाल आणि धाडसी स्वभाव लोकांचे लक्ष वेधून घेते. साळुंकी घरात येणे शुभ की अशुभ याबाबत ज्योतिषशास्त्रात ठोस मत नाही. काही लोकांच्या मते ते आनंद, प्रगती आणि लक्ष्मीचे आगमन दर्शवते, तर काही लोकांच्या मते ते नकारात्मकता, आजार किंवा अशुभ संकेत देऊ शकते. असं म्हटलं जातं की 2 साळुंकी एकत्र पाहिल्या की दिवस चांगला जातो, पण एकच पाहिली तर खराब सुद्धा जाऊ शकतो. खरे तर यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे हे पूर्णपणे आपल्या विचारांवर अवलंबून आहे. त्यामुळे घाबरू नये, फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. साळुंकीचा आवाज कधी कधी त्रासदायक वाटतो. साळुंकी शेतातील कीटक खाते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. पण काही वेळा ती धान्य व फळांचे नुकसान करते. ती झाडांच्या बिया पसरवते, त्यामुळे जंगल वाढण्यास मदत होते. तर अशी आहे ही साळुंकी पक्षी.